ज्ञानव्यापी प्रकरणी मुस्लिम पक्षकारांना मोठा झटका मिळालाय। मुस्लिम पक्षकारांच्या 5ही याचिका फेटाळण्यात आल्या। वाराणसी कोर्टाने 6 महिन्यात निकाल द्यावा असे निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले। आताची एक मोठी अपडेट आणि मोठी बातमी ही मानली जाईल। ज्ञानव्यापी प्रकरणी मुस्लिम पक्षकारांना मोठा झटका मिळालाय। माननीय उच्च न्यायालय ने जो फैसला दिया वह एक ऐतिहासिक है और ये सभी पक्षों को मानना चाहिए, क्योंकि उन्होंने ये कहा है कि 6 महीने में इसे निस्तारित किया जाए और उनके एप्लीकेशन को रिजेक्ट किया है। किसी चीज़ को केवल लटकाना ही न्याय नहीं है। वैसे भी देर से बहुत देरी होने से न्याय का कोई मतलब नहीं रह जाता, इसलिए न्यायालय ने बहुत ही अच्छा निर्णय दिया है कि 6 महीने में इसे निस्तारित किया जाए। इस फैसले को देख रहे हैं, कितना ऐतिहासिक फैसला लग रहा है? यह एक बहुत बड़ा ऐतिहासिक फैसला है, क्योंकि बहुत दिनों से ये मामला लंबित है और एप्लीकेशन डाल करके केवल मामले को लटकाया जाए। अलाहाबाद उच्च न्यायालयाचे हे निर्देश आहेत। मुस्लिम पक्षकारांच्या 5ही याचिका आता फेटाळण्यात आल्यात। ज्ञानव्यापी प्रकरणी मुस्लिम पक्षकारांना हा मोठा झटका मानला जातोय। 5ही याचिका फेटाळल्या गेल्यात। तर याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी शिवाजी यांच्याकडून। शिवाजी, एक मोठा निर्णय आता समोर आलेला आहे। मोठा हा एक महत्त्वाचा मुद्दा मानला जाईल। याचे कुठेतरी पडसाद उमटू शकतात, तर नेमका याचा काय परिणाम होईल? 1991 पासून ह्या याचिका होत्या। वाराणसीमध्ये ज्ञानव्यापी मस्जिद आहे त्याच्या संदर्भातील त्याची मालकीच्या हक्क सांगणाऱ्या ह्या याचिका होत्या आणि न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या पीठाने हा निर्णय दिलेला आहे आणि या 5ही याचिका आता फेटाळण्यात आलेल्या आहेत। या सगळ्यामध्ये हा जो निर्णय आहे हा ऐतिहासिक मानला जातोय, कारण याचे पडसाद निश्चितपणे उमटतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्ञानव्यापीवरती या सगळ्यांच्या वतीने हक्क सांगण्यात होता। दुसरीकडे हा एक मुद्दा आहे की ज्ञानव्यापी हेच खरं सुरुवातीचं शंकराचं मंदिर जे म्हटलं जातं वाराणसीचं ते आहे आणि याच्यावरती सध्या सर्वेक्षण करून अहवाल येणार आहे। त्याच्यावरती अंजुमन इंतिजामिया मस्जिद कमिटी बरं अधिक अपडेट शिवाजी तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।